बिले नाही, तुला जे सांगितलं ते कर. काय बोलले? काय सांगितलं? काय बोलले? काय बोलले? काय बोलले? काय बोलले? काय बोलले? काय बोलले? ऐक ना. काय बोलले? पाठ खाजू बोलताय. अरे, पाठ खाजरू बोल. मी किती हालत खराब होती. मी पाठ खाजू असं बोलताय. हा मग का खाजू? तू नाही खाजो मग कोण खाजो? मला पाठ खाजरवायला आणलंय. हा का? मला पाठ खाजरवायला मग आणलंय. दुसरी लावू का पाठ खाजवायला? हा 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 आणू का? हा आणू हा आणू का? अरे काल एवढं काम केलं मी, साफसफाई केली, एवढं सगळं हे तू केलं. साफसफाई केली आणि मी काय केलं? तुम्ही काय नाही केलं. गप्पा मारत बसलो होतो. गप्पाच मारत होते तुम्ही. मम्मीच्या इथं नव्हते का? मम्मीच्या इथं गप्पा मारला, टाइमपास. मी तुम्हाला उठवलं म्हणून ठीक आहे, नाहीतर तुम्ही काय करत होते? फक्त तुम्ही ते हे केलंय, काय बोलतात, फक्त 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 कचरा उचलायचं काम केलं तुम्ही. काय केलं तुम्ही? पसारा कोणी आवरला? मी आवरला सगळा पसारा. पोटमाळ्यावरचं पोटमाळ्यावर काय नव्हतं एवढं. हा? हा 3 गोण्या कचरा आणि बाकी भंगार. तरी अर्ध राहिलंय आपलं साफ करायचं. 3 गोण्या ते लोक विचारतायत की कसल्या 3 गोण्या? कचऱ्याच्या नाही निघाला, फेकून दिलं वेस्टेज ते. आणि भंगारचं काय केलं? 3 गोण्या भंगार. 3 गोण्या भंगार. विचार करा आपल्या घरामध्ये तुम्ही किती भंगार करून ठेवता. आता हा जो ड्रॉवर आहे ना, हा ड्रॉवर, ह्या ड्रॉवर मध्ये सुद्धा मरणाचं तुमचे ते क्लिप पण ते निघतील. ते पण टाकून द्यायचं होतं भंगार मध्ये. सगळं काढायचंय. तो टेबलच हटवतो. थांब जरा थोडस. कोणता टेबल? पूर्ण टेबल एका साईडला काढू, सगळं एक सोबत सगळं काढून बिढून बघू. सोबत काय काढून? म्हणजे त्याच्या पाठीमागे घेऊन काढून. मला ती चावी असेल माझीवाली तर गाडीची, ती पण भेटली तर भेटू नाही. पूर्ण टेबल पण तो हे तर तुटलेला पण येतो. हा, बघू आपण. ते तर काढावंच लागेल. पूर्ण हे तुटलाय तो. तो काढून वगैरे ना व्यवस्थित नीट कर. व्यवस्थित पूर्ण म्हणजे पूर्ण तुटलाय तो. वाकला पण आहे काढावा खाली. लागेल सगळं. खालून पण वाकलाय तो. मग काय म्हणणे आता? नाही काय म्हणणे, सगळं कुठल्या माझं नाही काय म्हणणं आहे. मग कशाला? माझ्याकडे पैसे पण नाहीत. माझं काय म्हणणंच नाही. माझ्याकडे पैसे असले असते तर मी बोलले असते. मग तू कशी काय बोलली? काय आता वाकलाय मग तो वाकलाच आहे खाली सगळा, म्हणून तुम्हाला बोलतीये मी. जाऊ दे, राहू दे, वाकू दे. वाकू दे तर वाकू द्या, मला काय, घुसू द्या उंदर, मला काय करायचंय. रिकामीच बसले त्याच्यात राहायला. हा रिकामे. उंदराला कामच असतातच. काय काम असतं उंदराला? त्यांना काय कामधंदे नाही का? काय काम करतं उंदर? तुम्ही सांगा काय काम करतो? तुम्ही मालक आहे का त्यांचे? हो ना. तुम्ही त्यांचं मालक पण आहे का? काहीतरी दिवसभराचे काय काम बिम तुम्ही मालक आहे का त्यांचे? तुझं काय चाललंय? दिवसभराचं काय काम असतं? तुम्ही सांगा मला. उंदराला काय काम असतं? त्यांना काय काम धंदे नाही का बोलताय मांडावर? बोलायला काहीतरी तथ्य. मी तर मग मी असं पण म्हणतो, तुला काय दिवसभर काम राहते? नाही ना, मी म्हणलं ना, मी काहीच नाही काम करत. मी फक्त बसून आयतं खाते. मी काहीच काम करत. बोला अजून काय? आणि इथून पुढे असंच बसून खाणार. राहणार असंच बसून खाणार बोलले, राहणार नाही. ना मग राहणार काय? मला राहणारच आहे. मग मला कोण हाकलायची हिंमत नाहीये. तुम्हाला राहायचं नसेल तर तुम्ही निघून जायचं सरळ. जाऊ का? हा जा. ठीक आहे, जावा. आजच जातो मग. मग निघा. हा निघा. ठीक आहे. माझे बॅग कपडे बिपडे घेतो मी. मग निघा ना. तुला एकटी. निघा. कधी निघता? तुला पोरग पण सोबत ठेवतो. हा मी पोरग बी सांभाळून घेईन. मला पोरग जड नाही. मी पोरग माझं आहे, मी सांभाळून घेईन. हा मग ठीक आहे, तू राहा, मी जाऊन येतो. हा मग जा. कधी जाताय? आजच जातो. मग आजच जा. लगेच जा. आजच जा. बघ ना, मग कळलं तुला. बघ ना. काय बघ ना? मला बघायचंच आहे आता. जाच तुम्ही. जाणार. मग जा ना. तुला काय जा. वाटतं? बरं ते जाऊ दे. ते आपले फॅन्स लोक विचारतायत की आपण साफसफाई कशाबद्दल केली. जयंती बद्दल. कसली जयंती? 14 एप्रिल येते. मग काल कमेंट केले की तुम्ही ठीक आहे साफसफाई करताय, पण साफसफाई कशाबद्दल केली? जयंती 14 एप्रिल. तर विषय असा आहे, आम्ही दर जयंतीला साफसफाई करतो घराची. तर आमचा जो सण असतो दरवर्षी आम्ही साफसफाई करत असतो. मला क्लिप नाही भेटला म्हणून बघू शकता तुम्ही मी कसं अडकवलं. हेअरस्टाईल लगेच रेडी.
तर प्रत्येक जयंतीला आम्ही साफसफाई करत असतो. तर ह्या जयंतीला जरा जास्तच केली, कारण की वरचं जे सामान होतं ना, आम्ही जसं आलेलो ना इकडे राहायला, तसं आम्ही ते सामान वरचं काढलं नव्हतं आणि तिकडे थोडीशी उंदरं पण झालेले. त्याच्यामुळे आम्ही ते सगळंच काढून भंगारमध्ये दिलं. आता फक्त खालचं राहिलं आहे. आणि तुम्हाला एक साफसफाईमधला एक जोक सांगते. आम्ही काल एवढी साफसफाई केली तिकडची इकडची, पण सगळं झालं, पण मी पंखा झटकायचं विसरली. तुम्हाला माहिती आहे पंखा राहिला झटकायचा. पंखा बाकी आहे, पाण्याची टाकी ती पण साफ करायची. धुवायची आहे ना टाकी पण. पाण्याची टाकी पण आम्हाला धुवून काढायची. आम्ही काय माहिती, आम्हाला तर इकडे येऊन 4 वर्ष झालेत. त्याच्या आधी कधीची धुतलेली आहे, कधीची लावलेली आहे. तर सॉरी, कसं असतं काही जे असतात ते म्हणजे भाडोत्री असेच राहतात आणि ते आपल्याला सवय नाही. आता पाण्याची टाकी तर माझे मिस्टर नेहमी धुवतच असतात, त्यांचं कामच होतं, इलेक्ट्रिशियन प्लंबर असल्यामुळे. तर मग त्यांचा चालला विचार, ते पूर्ण ज्या दिवशी पाणी येणार नाही ना त्या दिवशी पूर्ण खाली होणार. मग त्या दिवशी एकदम स्पीडच्या त्या मशीनने साफ मस्त धुवून काढू असं. तर ते धुवाच लागणार आहे आम्हाला, नाही तर पूर्ण घाण. आपण तोंडात पाणी वगैरे घेतो आणि पाणी वगैरे ते होतं, त्याच्यामुळे आजारी पडू शकतो. काय माहित, कदाचित त्याच्यामुळे पण आजारी पडू शकतो आपण, कारण की पाणी तोंडात घेतो, धुतो वगैरे सगळ्या काय गोष्टी. तर झालंय अर्ध बाकी आहे. पत्रे वगैरे झटकले मी, फॅन पण झटकला. फोन आला कामाचा फोन आला. मग जा ना, कामाचा फोन आला जातो, कामाचा फोन आला जातो. हॅलो, हा बोला ना. बोला ना. या ना, मी पण येतो लगेच. चला. आधी साफसफाई बाकी म्हणून माझी अजून आंघोळ नाही झाले, का आंघोळ करायची बाकी आहे. कारण की मला ते आपल्या बाबासाहेबांचे इथे सगळं आपण ठेवतो ना, ते साफ करायचं होतं आणि मूर्त्या पण घासायच्या. एवढं लवकर का करतोय, म्हणजे एवढं लवकर नाही करते आम्ही, 15-20 दिवसच राहिलेत, तर पूर्ण करून घेतो. आणि 14 एप्रिलच्या आपल्याला 4-5 दिवस अगोदर फ्री राहायचं. कशाला कल्टी? का कल्टी मारताय? पण कशाला कामाला जायचं? असंच टाइमपासला. का टाइमपास करायला जाता तुम्ही कामावर? टाइमपास करायला जाता? मग पैसे कोण देतो तुम्हाला? तेच तर पैसे भेटतात टाइमपास करायचे. टाइमपास करायचे पैसे भेटतात तुम्हाला? हा बघा, हेल्मेटची काशी बघा. हॅलो, हा बोला. अख्ख्या हेल्मेटची काशी करून टाकली माझ्या मिस्टरांनी, अख्ख्या हेल्मेटची. म्हणजे वस्तू असेच असतात आमचे. ठीक आहे मला फोन. आम्ही वस्तू असेच यूज करतो. काय पण आलं ना, फक्त फेकायचं, तोडायचं, हेच कामं करतो. बाकी काही कामधंदे करत नाही आम्ही. त्याच्यामुळे आता काल पण एवढा पसारा आवरला, गॅलरी तशीच होती, तर ही मी साफ केली. त्याच्यामध्ये त्यांनी काय कांड करून ठेवलं बघा कलरचं. आता गॅलरी पुसायची. तो घोडा कधी नेणार आहे? अरे टाकी धुवायसाठी वर लागणार आहे तिथं. मग आता पाणी येणार नाही कधी, त्याचं वाट बघावं लागेल. तोपर्यंत बाहेर बघितलं मी काहीतरी बोलले त्यांना, ते ऐकायला गेलं नाही, निघून गेले लगेच. तसं असं काम आहे आमचं, काय करणार. मी तुम्हाला काय सांगत होती तर आणि काय झालं माहिती का, ॲक्च्युली तर साफसफाईच्या नादात मी हे घ्यायचं पण विसरली नाही. म्हणजे ॲक्च्युली मला 2 दिवस टाईमच नाही भेटला. आज पण थोडीशी बाकी ती करून घेते पूर्ण. ऑर्डर घ्यायचं नाही जमलं मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ऑर्डर जी निकिता साडीचं तुम्ही ऑर्डर देताय, ती निकिता साडी आता संपली आहे. फक्त 5 स्टॉक होतं, ते पण साडी त्यांची बुकिंग करून झाली आहे. आणि मध्ये सुट्ट्या आल्या आहेत, त्याच्यामुळे ती साडी अजून आली नाही आहे. तर ज्यांनी बुकिंग केलेले आहेत, माझे ब्लॉग्स बघत असतील तर त्यांना मी सांगते, साडी जशी आली की मी तुम्हाला ती पाठवून देईल. मी कोणाकोणाला सांगून दिले 5-6 दिवस लागतील म्हणून. जर नाही तुम्हाला कॉल वगैरे आला तर ती साडी तुम्हाला आल्यावरती भेटूनच जाणार, त्याच्यात तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं मला बोलायचं होतं. तर आल्यावरती पाठवून देईल. बाकी मलमल साडी आता ट्रेंडिंग चालू आहे, जी ब्ल्यू कलर दाखवला मी, त्याच्यामध्ये ब्लॅक कलरसुद्धा आहे मलमल साडीमध्ये. आणि मी
तुम्हाला अजून दुसऱ्या ब्लू कलरची जी साडी आहे कलर कॉम्बिनेशनवाली ती तुम्हाला प्रिव्ह करेल. आणि आता जी ट्रेंडिंग चालू आहे इंस्टाग्रामला ती साडीचा व्हिडिओ मी तुम्हाला संध्याकाळी अपलोड करेलच की ही ट्रेंडिंग चालू आहे म्हणून. तर त्याचे पण खूप सारे बुकिंग वगैरे असे येत आहेत. तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पण बघा. मी ती साडी तुम्हाला व्हिडिओ बनवेल तेव्हा मी ते टाकेलच. सो आणि अजून एक गोष्ट आहे म्हणजे मी तुम्हाला सांगेल. तर याच्यासाठी आम्ही 15-20 दिवस अगोदर साफसफाई करतो आहे म्हणजे जेणेकरून जो तिथपर्यंत टाईम आला ना तर आपल्याला वेळ भेटतो तिकडे वेगळ्या गोष्टी करायला. तर मला अजून भांडे पण घासायचे आहेत. मांडणीवरचे भांडे घासायचे आहेत. गोधड्या आहेत त्या धुवायच्या आहेत कारण की गोधड्या मी दरवर्षी धुवत असते त्या टायमाला. सो त्या पण धुवायच्या आहेत. सगळं पुसून बिसून घ्यायचे. खूप म्हणजे खूप एक दिवस काय ना काहीतरी काम आहे. सो त्याच्यामध्ये सगळा वेळ माझा जाणार आहे. तर तुम्ही पण साफसफाई करत आहात मला असं कळलं आहे. काल मेसेज कमेंटमध्ये केलेले आहेत काही लोकांनी की तुम्ही साफसफाई करतात आम्हाला पण 14 एप्रिलची साफसफाई करायची आहे. सो त्यांना कळालं आय थिंक आम्ही साफसफाई कुठली करतो आहे ती. आणि दुसरी कमेंट म्हणजे अशी आली कोणाची तरी मी नाव नाही बघितलं. मम्मीने पदर घेतलेला काल जेवायला बोलवलेलं. मम्मीने पदर घेतलं की आमच्या खानदेशी परंपरा आहे ही आमच्याकडे अशीच पदर घेतात. सो ते म्हणाले की आम्ही पण खानदेशी आहे म्हणून. तर आमच्याकडे अशीच परंपरा आहे. आम्ही जावई म्हणजे असला की पदर खाली आमचा नसतो. आमचा पदर नेहमी असतो. आम्ही म्हणजे मानपान असतो खानदेशी लोकांचा तो जावईला म्हणजे जी सासू असते ती जावईला असं मानपान देते पदर घेऊन. सो माझ्या मिस्टरांनी ही गोष्ट एक खूप आवडते. म्हणजे मिस्टरांना सगळं आवडतं खानदेशीमधलं जेवण परत पाहुणचार जे पाहुणे वगैरे येतात त्यांचा पाहुणचार आणि जास्त करून म्हणजे सासूने पदर घेतलेला आहे खूप म्हणजे खूप आवडतं माझ्या मिस्टरांना. ते बोलतात की दुसरं नाही पण मानपानासाठी आणि ह्या सगळ्या काही गोष्टी असतात याच्यासाठी खानदेशीच्या लोकांना मानलं पाहिजे. तर त्यांना तेच बोलले त्यांना म्हणजे की मम्मी पदर घेते कुठल्या पण मम्मी सिच्युएशनमध्ये असली ना कुठल्या पण तर मम्मी लगेच पदर घेते त्यांना बघितलं की पहिल्यापासून. सो ही एक रिस्पेक्ट देणं बोलतात जावाईसाठी. जी रिस्पेक्ट आता 2026मध्ये कोणी कुठल्या जावाईला देत नाही. आणि रिसेंटली जे जावई होतात त्यांच्या तर सासवा विचारायलाच नको. डायरेक्ट नाव घेऊन बोलवणं असतं त्यांचंवालं. आता ती पद्धत चालू आहे म्हणजे आता कशा स्टँडर्ड सासू आलेत ना एकदम स्टँडर्ड तर मग डायरेक्ट नाव घेऊन बोलवतात असं असतं. तर स्टँडर्ड सासवा त्यांच्या घरी असतील पण आमच्या घरी तसं नाही. माझी मम्मी किती पण स्टँडर्ड राहिली किंवा किती पण हे असली किंवा तिचे विचार किती पण उच्च असले तरी तिचं जे मानपान देण्याची जी गोष्ट आहे ती मम्मीची कधीच बंद होऊ शकत नाही. हे मम्मी आम्हाला पहिल्यापासून सांगत आले. तुम्ही किती पण शिकलात किती पण तुम्ही मोठे झालात आणि किती पण उच्च लेवलला गेलात पण आपले जे संस्कार असतात ते कधी विसरायचे नसतात. तुम्हाला किती पण काही लोकांनी बोलू द्या कितीही काय असू द्या पण तुझं चारित्र्य तुला माहिती आहे ना तू कशी ते माहिती आहे ना तुझे संस्कार तुला माहिती आहेत ना ते कधी विसरायचे नाही असं माझ्या मम्मी पप्पांचं म्हणणं होतं. आणि मम्मी अजून पण बोलते. सो मम्मी बोलते किती पण आपण मोठं झालं तर आपण आपले संस्कार विसरायचे नाही. तर मी तुम्हाला एक गोष्ट आहे जी मी केलेली आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. तुम्ही नक्की बघा. तर मी तुम्हाला जी गोष्ट दाखवणार होती ती म्हणजे अशी मला माझ्या मिस्टरांनी 3 वर्ष झाले 14 एप्रिलसाठी एक साडी आणलेली. तर ती साडी काठापदराची होती आणि फुगत होती ॲक्च्युली ती साडी. तर मी अशा फुगणाऱ्या साड्या आधी घालायची आता नाही घालत कारण की खूप गरम होतं त्याच्यामध्ये आणि प्लसवरनं ती थोडीफार फुगते त्याच्यामुळे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असता की मी जास्त फुगलेली साडी नाही घालत. जी प्रॉपर अंगाला बसेल तीच साडी मी घालते आणि मी त्या साडीचं हे पण करते म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पण दाखवते घालून की अशी आहे. आणि मी अशाच साड्या घेते ज्या अंगाला चापून आणि चोपून बसते. भले त्या अंगाला चिपकून राहिल्या तरी चालतील पण मी फुगणाऱ्या साड्या अजिबात दाखवत नाही. तर मी त्या साडीचं काय केलं आहे मी तुम्हाला सांगते. आणि ती साडी मला आवडली नव्हती म्हणून मी दुसरी साडी आणायला गेली होती 14 एप्रिलला त्या म्हणजे 3 वर्ष झाली तर ती मी साडी जशीच्या तशी ठेवलेली. मी त्या साडीला हातही लावला नव्हता कारण की मला ती आवडतच नव्हती. तर मी आज त्या साडीचं तुम्ही बघू शकता काय शिवलं मी तुम्हाला दाखवते.
हे बघा, हे आहे ब्लाऊज. जो साडीचा पदर होता, मी त्या साडीचं असं ब्लाऊज शिवलंय, तुम्ही बघू शकता. हे मी त्या साडीचं ब्लाऊज शिवलं. ही काठापदराची ही साडी आहे, ती पाठीमागून मी असं शिवलेलं आहे, असा गळा शिवलाय, बघू शकता तुम्ही. आणि ह्याचं मी जे हा मेन म्हणजे त्या साडीचा हा पदर होता, ज्याचं मी असं ब्लाऊज शिवलं आहे. आणि मी साडीचं काय केलं मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मी साडीचा सुंदर असा घागरा शिवला आहे. हे बघा कसा शिवला मला नक्की सांगा. असा पूर्ण घागरा आहे, असं शिवला आहे मी. ही साडी होती ती, ही व्हाईट होती साडी, आणि ही साडी पूर्ण म्हणजे फुगायची. तर मी हा घागरा शिवला, याच्यामध्ये एक नंबर घागरा दिसतोय, एक नंबर. म्हणजे तो ऑलरेडी फुलतोय ना, तर त्याला आतून लावायची काही गरजच नाही पडली. तुम्ही बघा खाली पण दाखवतो मी खाली करून. हे बघा असं फुलतोय तो घागरा. अशी बॉर्डर आहे. ही बॉर्डर मी डबल करून लावलेली आहे. सिंगल बॉर्डर होती, मी हिला डबल करून लावली. म्हणजे जो वरचा भाग होता ना, वरती इकडे इथे आपण साडीला जो हे करतो ना, इथे पदरचा तो बॉर्डर होता ना, तो बॉर्डर मी खाली याला इथे अटॅच केलाय, दुसरा सेकंड खाली. सो असा लुक आलाय माझ्या घागऱ्याचा. तुम्ही थंबनेलला फोटो बघितलाच असेल माझा, मी कशी दिसते मी फोटो टाकलाय. तर हा घागरा जो आहे तो मी घालणार आहे 14 एप्रिलला. असा सुंदर घागरा शिवलेला आहे. फायनली कुठे ना कुठेतरी ही साडी उपयोग आली. मला असं वाटत होतं की ही साडीचा काय उपयोग होईल की नाही. आणि माझी मम्मी पण घालत नाही. ॲक्च्युली माझ्या मम्मीला पण जाड साड्या म्हटलं ना तर खूप हे होतं. तर माझ्या क्लासचा जो उपयोग आहे तो कुठेतरी कामात आला आहे. तुम्ही बघू शकता मी असे लटकन बनवले इकडे. फक्त इथे आता लटकन मला लावायचे आणि मला ओढणी बघायची, याच्यावरती मॅच ओढणी बघायची. तर ते ब्लाऊज आहे, याचा ब्लाऊज पण खूप सुंदर शिवलेला आहे. गरम होईल ती बात वेगळी आहे, गरम होतं का नाही होतं. सो असा सुंदर मी घागरा शिवलेला आहे. तर कसं वाटला माझा घागरा कमेंट करून नक्की सांगा. मी जास्त हातवर नाही करू शकत, कारण की फॅन जर माझ्या हाताला लागला तर माझा हातच आउट होईल. बघा असा सुंदर वाटत आहे. तर कसा वाटला मी शिवलेला लेहंगा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लाऊज पण फोटो तर तुम्ही बघितलाच असेल की मी कसा काय शिवला तो, आणि मला माझ्या याच्यावरती कसा सूट होतोय. सो मला आता याच्यावरती दागिने वगैरे बघायचे. आणि प्लस माझ्याकडे अशा भरपूर साड्या आहेत काठापत्राच्या, कारण मी आधी काठापत्राच्या साड्या घालायची. अशा भरपूर साड्या, तर मी आता त्याचं काही ना काहीतरी युनिक बनवत जाणार आहे. आणि कारण की ते मला रियूज होईल म्हणून. तर आता मी येलो कलरचा जो मागं तुम्हाला ड्रेस दाखवला तो पण मी साडीचा शिवला, कारण मी साडी घालत नव्हती. इतका सुंदर कळ्यांचा शिवलाय ना. आणि हा घागरा पण मी कळ्यांचा शिवलाय, तुम्ही बघू शकताय. बघा या लाईन्स आहेत ना, या कळ्याच्याच लाईनी आहेत. या ज्या लाईनी आहेत प्रॉपर मी माझं माप घेऊन असं थोडं थोडं करून हा बेल्ट वगैरे प्रॉपर बघून मी शिवले. मला म्हणजे मी ब्लॉग नाही काढला याचा, कारण की मला भीती वाटत होती अगर जर माझ्याकडनं परफेक्ट नाही झालं, काय चुकी झाली तर माझ्या अख्ख्या ब्लॉगची वाट लागेल. त्याच्यामुळे ब्लाऊजमध्ये मला कॉन्फिडन्स आहे, कारण की ब्लाऊज माझा नेहमी हातातनं जात असतो. मी ब्लाऊज न बघता किंवा कुठल्या गोष्टी हे करता, कॅल्क्युलेशन किंवा कुठला माप हे करता विदाऊट याचं शिवू शकते. पण ही गोष्ट माझ्या हातातनं आज पहिल्यांदा गेलेली आहे, ती म्हणजे घागऱ्याचं माप घेणं वेगळं, परत लेंथ बघायचं, कमर किती घ्यायची, परत कमर किती काढायचं. सो मला ह्याची पण आता आयडिया आली. जर माझ्याकडे अजून कुठली साडी असेल अशी पडलेली, मी नक्कीच त्याचा पुन्हा घागरा घालून, कारण मला घागरे घालायला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप पहिल्यापासून आवडतं. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझा घागरा कसा वाटला. आणि जर तुम्हाला बघायचं असेल मी याचं कटिंग आणि स्टिच कसं केलं तर मला कमेंटमध्ये हो टाका की हा मला बघायचं आहे. तर माझ्याकडे जी साडी असेल जी मला रियूज करायची आहे, जी अशीच पडून आहे की बाबा मला आता याचं यूज होईल, तर मी त्या साडीचा नक्कीच तुम्हाला घागरा शिवून दाखवते. सो भेटूया आता नेक्स्ट पार्ट म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि साफसफाई करत राहा जशी आम्ही केली. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि घागरा कसा शिवायचा तो जर बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की यस टाईप करून लिहा. ओके, बाय बाय.